भराडी गाईचं दर्शन या ठिकाणी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेलं पाहायला मिळतंय आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी रवींद्र चव्हाण साहेब आहेत। चव्हाण साहेब, प्रत्येकजण वेगवेगळं या ठिकाणी राजकीय मागणी करतो आहे। आज तुम्ही पालकमंत्री आहात, नेमकी आईच्या चरणी नेमकी काय प्रार्थना केली, काय विनवणी केली? एक वर्षानुवर्ष भराडी आईच्या दर्शनाला आम्ही सर्व भाविक येत असतो आणि भराडी आई प्रत्येक वर्षी जे आम्ही मागतो ते पूर्ण करते। संपूर्ण देशाच्या मनामध्ये जे आहे ते भराडी आईच्याही मनात आहे, त्यामुळे भराडी आईकडे काही मागावं यापेक्षा भराडी आईने या अगोदरच भरभरून दिला आहे आणि देशाला आणि महाराष्ट्राला यानंतरसुद्धा ती भरभरून देईल याची पूर्ण मला खात्री आहे। आपण पाहत असाल हा संपूर्ण परिसर गेली वर्षानुवर्ष आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते केंद्र आणि राज्याच्या असणाऱ्या सर्व योजना आणि आता तर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या सरकारच्या योजना एकत्रपणे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे वर्षानुवर्ष करतो। आदरणीय दादांच्या नारायण राणेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा कोकण हा समृद्ध झाला पाहिजे ही गेल्या वर्षानुवर्ष आमचा सर्वांचा जो प्रयत्न आहे आणि त्या दिशेने केंद्र आणि राज्याची पावलं ही जायला सुरुवात झालेली आहेत। त्यामुळे आम्हाला संपूर्ण खात्री आहे वर्षानुवर्ष भराडी आईच्या चरणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, सामान्य कार्यकर्ता आरोग्याची शिबिरं लावून या ठिकाणी प्रत्येक भाविकाला ची सेवा करण्याचं काम, जो सेवाभावी व्रत जे आदरणीय आम्हा सर्व कार्यकर्त्यांना पक्षांनी सांगितलं आहे ते करण्याचं काम करतो आहे आणि त्याच पद्धतीने ही सेवा आताही करतो आहे। त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की न मागताच भराडी आई आम्हाला सर्व जे आवश्यक आहे, तुम्हाला आवश्यक आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये जे आहे ते नक्की देईल, यात काही शंका नाही। लोकसभा निवडणुकाचा पडगम वाजायला सुरुवात झालेली आहे। खरं तर बघितलं तर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे आहे। प्रत्येकजण दावा करतो आहे। काल रामदास कदमांनी सुद्धा सांगितलं की आम्ही हा मतदारसंघ सोडणार नाही आणि कदाचित भाजपला इतर पक्ष संपवायचे की काय आणि स्वतःला मोठं व्हायचं की काय, अशी त्यांनी एक प्रकारे भाजपवरती टीका केली आहे। मला माहीत नाही त्यांनी हे का म्हटलं किंवा मी ऐकलंही नाही, परंतु कालच मी रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषद होती। विविध विकास कामांच्या संदर्भामध्ये केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जे प्रकल्प हाती घेतले त्या संदर्भातली माहिती दिली। पत्रकारांनी सुद्धा हाच प्रश्न मला विचारला होता आणि तेव्हाही मी हेच सांगण्याचा प्रयत्न केला की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये NDAचे 400 पार झाले पाहिजेत, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत आणि महाराष्ट्रात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये 45+ पूर्णच्या पूर्ण टार्गेट ठेवून NDAचे 45+ झाले पाहिजे, यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत। त्यामुळे 45+ NDAचे होणं हे अत्यंत गरजेचं आहे। पक्ष श्रेष्ठी ज्या पद्धतीचा निर्णय देतील तो निर्णय आणि शिरसवान ठेवून आम्ही सर्वजण महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे काम करतील आणि आम्हाला खात्री आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने काम केलं आहे या 10 वर्षामध्ये, कौल जो आहे तो NDAच्याच बाजूने लागेल। उमेदवार हा NDAचा असेल आणि NDAचा उमेदवार हा जिंकून येईल, यात काही शंका नाही। आव्हानं देशासमोर फार आहेत, त्यामुळे देशाच्या आव्हानाची चिंता ही भारतीय जनता पार्टी नेहमी करत असते। त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही नेहमीच पॉझिटिव्ह विचार करून काम करते आणि पॉझिटिव्ह दिशेने जाणारे एकमेव पार्टी आणि तिचं नाव आहे भारतीय जनता पार्टी। पॉझिटिव्ह या विषयावरती कदाचित तुम्हाला सुद्धा केंद्रामध्ये बढती मिळू शकते।
नाही, मी एकच या संदर्भात म्हणेन की आम्हाला सर्वांच्या संदर्भातले निर्णय जे आहेत, केंद्रीय नेतृत्व, दिल्ली पार्लमेंटरी बोर्ड, प्रत्येकाच्या बाबतीमधला निर्णय, निवडणूक कोणी लढावी कोणी लढू नये या संदर्भातला निर्णय घेत असते. आणि त्यामुळे जो कोणी एनडीएचा कॅन्डिडेट असेल, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, सिंधुदुर्ग रत्नागिरी हा लोकसभा मतदारसंघ एनडीएचा उमेदवार भरघोस मताने जिंकून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा, त्याचबरोबर शिवसेनेचा आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी, रिपब्लिकन पार्टी आणि आमच्याबरोबर असणारे एनडीएचे सर्व घटक पक्ष हे एवढे जोमाने कामाला लागलेले आहेत की त्यांना प्रत्येकाला असं वाटतं आहे की एकदा आचारसंहिता लागू दे, निवडणुकीचे पडघम वाजू दे, निवडणुकीचा उमेदवार जो आहे, उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि त्याचबरोबर एनडीए असाच आहे. त्यामुळे चिन्ह काय असेल यापेक्षाही आम्हाला 400 पार जायचं आहे, ही आमची असणारी पूर्णच्या पूर्ण ताकदीने ध्येय आहे आणि त्या दिशेने आम्ही जाणार आहोत. विनायक राऊत म्हणतात की उमेदवार कोणी असू दे, चिन्ह कुठलंही असू दे, 2.5 लाख मतांनी पराभव मानसिकता ठेवून या. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी पुन्हा तेच म्हटलं की या मतदारसंघामध्ये नेहमीच उजव्या विचारसरणीचाच विजय झालेला आहे. उजवी विचारसरणी जी आहे ती तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. किती एनडीए हीच पार्टी, हाच असणारा देशामधला उजव्या विचारसरणीचा असणारा पक्ष आहे. आणि त्यामुळे उजव्या विचारसरणीची असणाराच पक्ष किंवा उजव्या विचारसरणाचीच असणारी एकंदरीत एनडीए हीच या निवडणुकीमध्ये 400 पार होणार आहे. त्यामुळे मी कोणावरती टीका टिप्पणी करणं हे मला योग्य वाटत नाही. निवडणुकीचा निकाल जो आहे तो निकाल या सगळ्या गोष्टी स्पष्ट करेल आणि भराडियाईच्या मनामध्ये आहे की एनडीए 400 पार करणं. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की हे सगळं होईल. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सर, कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.